नमस्कार मंडळी, वेलकम टू फिट फूडी ट्रॅव्हलर. मी अपूर्वा आणि दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज येत असतात. तर आजचा विषय आहे आपला ट्रॅव्हल पॅकिंग सिरीज मधलाच, पण आजचा एपिसोड आपला शेवटचा आहे. बाय द वे, ट्रॅव्हल पॅकिंग सिरीज मध्ये हाऊ टू ट्रॅव्हल लाईट आणि अशा बऱ्याचशा विषयांवरचे, मेडिसिन किट मध्ये काय काय असावं, फर्स्ट एड बॉक्स, पिरियड किट कसं तयार करावं, या सगळ्या गोष्टींबद्दलचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि वरती आय बटन दोन्हीमध्ये सुद्धा ट्रॅव्हल पॅकिंग सिरीजची प्लेलिस्ट मी केलेली आहे, तर ती तुम्हाला मिळेल. तर तुम्ही ते सगळे व्हिडिओज बघू शकतात. खूप उपयोगी युजफुल अशी इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा. बट चला, आज विदाउट वेस्टिंग टाइम हा जो शेवटचा एपिसोड आहे तो आपण स्टार्ट करूया. तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं लक्षात आलंच असेल की हाऊ टू सिलेक्ट ट्रॅव्हल आउटफिट्स. मला असं वाटतं की हा विषय खूप महत्त्वाचा आहे, बट तरीही दुर्लक्षित आहे. होतं असं की आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये छान छान दिसायचं असतं, पण त्याचबरोबर ट्रॅव्हल सुद्धा आपल्याला पॅकिंग पण लाईट करायचं असतं. मग अशा वेळेलाच काय होतं की जे आपल्याला फारसा विचार न करता कधी कधी आपण ट्रॅव्हलिंगमध्ये कपडे भरतो आणि मग आयदर बॅगा खूप जड होतात किंवा मग आपल्याला हवे ते आउटफिट्स आपले घातले जात नाहीत, फोटो छान येत नाहीत. ऑब्व्हियसली आपण अशा ठिकाणी जात असतो तर आपल्याला फोटोज सुद्धा छान छान क्लिक करायचे असतात, इंस्टाग्रामवरती ते पोस्ट करायचे असतात, नाही तर स्टेटसला तरी ठेवायचेच असतात. पण फक्त जगाला दाखवण्यासाठी म्हणून नाही, तर आपल्याला स्वतःलाही छान वाटावं आणि त्याच्याबरोबर आपलं पॅकिंगही लाईट व्हावं, ह्या उद्देशाने हा व्हिडिओ मी बनवायचा. स्टार्ट विथ अवर पॉईंट नंबर 1. कम्फर्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. येस, काय होतं, आपण ट्रॅव्हलिंग करताना मोस्टली विचार करतो ते आपल्या फोटोग्राफचा. ऑलरेडी ट्रॅव्हलिंग हे जितकं आपल्याला आवडतं ना, पण आपण कितीही अमान्य केलं तरी आपण हे कबूल करायला पाहिजे की ट्रॅव्हलिंग हे टायरिंग सुद्धा आहे. एअरपोर्ट थ्रू ट्रान्सपोर्टेशन, त्याच्यानंतर कधी बसेस, कधी ट्रेन्स, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला खरंच खूप दमायला होतं. आणि ह्याच्यामध्ये जर तुमचे कपडे खूप जर अनकम्फर्टेबल असतील तर जो होणारा त्रास आहे तो वेगळाच. तुम्ही इमॅजिन करू शकता की त्या वेळेला तुमच्याकडे तुम्ही खूप टाईट एखादे आउटफिट्स घातलेत आणि तुम्हाला खरंच खूप अनकम्फर्टेबल होत आहे. सो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज कम्फर्ट. त्याच्यामुळे जे कपडे आपल्याला कम्फर्टेबल आहेत तेच आपण चूज करणं, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग यू कॅन डू. सो फर्स्ट नंबर आहे, comfort is the most important thing while choosing the travel outfits. Second point is match your outfits with your destination and plan it according to your itinerary. आता कधी कधी काय होतं, आपली आयटिनरी शॉर्ट असू दे किंवा लॉंग असू दे, त्याच्या अकॉर्डिंगली कपडे आपण जर पॅक केले तर आपल्याला ते फोटोज काढायला सुद्धा मस्त दिसतात. त्याबरोबर आपल्याला जर काही शूट करायचं असेल, इव्हन दो आपल्याला कम्फर्टेबल, जे आपण कम्फर्ट म्हणतो ना, तोही आपल्याला अशा आउटफिट्स घातल्याने मिळतो. किंवा एखादं मोठं ट्रॅव्हलिंग आपण करतो, फॉर एक्झाम्पल 7 ते 8 दिवसांची एखादी आपली ट्रिप असेल, त्यावेळेला आयटिनरीनुसार, म्हणजे या ठिकाणी आपण कधी जाणार आहे, कुठे किती वाजता जाणार आहे, त्याच्या अकॉर्डिंगली जर आपण आठवडाभर आधीच सगळे आउटफिट्स आपण प्लॅन करून ठेवले तर आपल्याला तेही खूप बरं पडतं. मी ज्यावेळेला दुबईला गेले होते त्यावेळेला मी त्याच पद्धतीने माझे आउटफिट्स सगळे प्लॅन केलेले, त्यामुळे फोटोजही सगळीकडे खूप सुंदर आले आणि मला त्यावेळेला शोधायला सगळीकडे फार वेळ पण गेला नाही, कारण की माझ्या डोक्यात कुठल्या दिवशी आपण काय घालणार आहे हे ऑलरेडी फिक्स होतं. माय थर्ड पॉइंट इज वेदर प्रूफिंग इज इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की आपण जिथे कुठे जाणार आहोत तिथलं वेदर कसं आहे त्या अकॉर्डिंगली आपण आपले आउटफिट्स जे आहेत ते प्लॅन करणं. फॉर एक्झाम्पल उत्तराखंडला वगैरे जर आपण जाणार असू तर त्याच्यासाठी थर्मल स्वेटशर्ट्स या गोष्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. सो यू शुड प्लॅन दॅट. आणि मग बाकीचे आउटफिट आपण त्या प्रकारे थोडेसे कमी जास्त प्रमाणात पॅक करू. सो वेदर प्रूफिंग इज इम्पॉर्टंट थिंग. फॉर एक्झाम्पल अगेन जर मी सेम गोव्याला जाणार असू तर त्या अकॉर्डिंगली कपडे, काश्मीरला जाणार असू तर त्या अकॉर्डिंगली कपडे. सो अशा पद्धतीने वेदर प्रूफिंग, तिथलं ज्या प्रकारचं हवामान आहे त्या प्रकारचे कपडे सगळ्यात आधी घेणे आणि मग जे बेसिक कपडे आहेत ते आपण नंतर सुद्धा पॅक करू शकतो. सो अकॉर्डिंग टू दॅट यू कॅन सिलेक्ट युअर आउटफिट्स. त्याच्यानंतरचाच आता ह्याच्यावरनंच मला एक मुद्दा लक्षात आला, तो म्हणजे रिस्पेक्ट द लोकल कल्चर. येस, भरपूर ठिकाणी असं होतं की आपण फिरायला जातो, आता गोव्यामध्ये वगैरे जसं चालतं तसं राजस्थानमध्ये चालत नाही. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की रिस्पेक्ट द लोकल कल्चर. तेव्हा केव्हा आपले आउटफिट शॉप करायला जाणार असू किंवा आपण सिलेक्ट करणार असू किंवा त्याचा पॅक करायची वेळ आहे, त्यावेळेला पहिल्यांदा तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा, हवामानाचा आणि तिथलं कल्चर सुद्धा कसं आहे त्याचा सुद्धा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. सो माझा नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे प्लॅन युअर आउटफिट्स दॅट फोटोग्राफ्स वेल. आणि त्याच्यातला एक सब मुद्दा आहे असं आपण म्हणूया, तो म्हणजे की पिक 1 to 2 स्टेटमेंट पीसेस. आता स्टेटमेंट पीसेस म्हणजे काय करायचं, तर ज्या वेळेला आपण काही कपडे जे बेसिक मध्ये आपण काही घेत असतो, फॉर एक्झाम्पल डेनिम घेतले त्याच्यावरतीच आपण 3-4 टी शर्ट्स घेतले, पण त्याचबरोबर मी असं एखादा छानसा फ्लोई वन पीस पण पॅक करते ज्याच्यामध्ये फोटोग्राफ्स पण माझे छान येते.
आता फोटोग्राफ वेल अशा आउटफिट चूज करायचे म्हणजे नक्की काय करायचं. आता फॉर एक्झाम्पल लेट्स टेक डेझर्ट सफारी आहे. डेझर्ट सफारीमध्ये बॅकग्राऊंड साधारण असणार आहे डेझर्टचं, त्याच्यामुळे मी डार्क आउटफिटच चूज केले पाहिजे. तसं जर मी चूज केलं तरच माझे फोटोज हे चांगले येणार आहेत. सो हा मुद्दा आहे माझ्यासाठी. हा ऍक्च्युली खूप मुद्दा मोठा आहे. मला खरंच खूप ज्या ठिकाणी जाणार आहोत तिथे गेल्यानंतर खूप छान छान फोटोज काढायला. अजून एक एक्झाम्पल देते. मान्सून मध्ये आपण जात असतो त्यावेळेला ऑलरेडी बॅकग्राऊंड खूप ग्रीनिश आणि अशा पद्धतीची असते. त्यामुळे त्यावेळेला जर आपण छान व्हाईट कलर टी शर्ट्स आणि थोडे कॅप्रीज मध्ये वगैरे छान आपले आउटफिट चूज केले तर त्याच्यामध्ये फोटोग्राफही छान येतात आणि प्लस तुम्ही कम्फर्टेबल पण असता. was my point that pick 1 to 2 statement pieces that photograph well. So background check करून आपण जर आपले फोटोग्राफ बॅकग्राऊंड चेक करून जर आपण आपले आउटफिट्स चूज केले तर ते आपल्याला खूप छान पडतात. आपले फोटोग्राफ पण छान येतात प्लस आपण कम्फर्टेबल पण असतो. अर्थातच स्टेटमेंट पीसेस चूज करताना पण अगेन कल्चर, तिथलं भौगोलिक परिस्थिती, वेदर ह्या सगळ्या गोष्टी चेक करूनच मग आपण ते आउटफिट्स चूज केले पाहिजे आहे. आफ्टर दॅट माय मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आणि मला जाणवलेला पॉईंट तो म्हणजे शूज मॅटर मोर दॅन यू थिंक. ओके, जे चपला तुम्ही घालून जाता त्या खरंच खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण की ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला माहित नसतं कधी कधी की किती आपण चालणार आहोत. त्याच्यामुळे खूप चांगल्या शूजमध्ये जे की वॉकिंगला कम्फर्टेबल असतील, तुम्हाला पायाला कम्फर्टेबल असतील, खूप चांगले स्केचर्सचे वगैरे खूप चांगले शूज येतात, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. पण ह्याच्यामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका. एक दोन आउटफिट्स तुम्ही नेले नाहीत तरी चालतील, पण शूज चांगले घेऊन जाणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि येस, कुठेही जाताना आजकाल असं होतं की पार्किंग एका जागी असतं आणि मग तुम्हाला चालत दुसऱ्या जागी जायचं असतं. त्याच्यामध्ये तुम्ही छान कम्फर्टेबली वॉक करू शकाल. जे शूज घसरत वगैरे नाहीत अशा चांगल्या शूजमध्ये स्पेशली ट्रॅव्हलिंग करताना इन्व्हेस्ट करणं खूप इम्पॉर्टंट. व्हिडिओच्या थोड्या आता मध्यातून शेवटाकडे आलेलो आहोत. सो आता मला असं वाटतं की खरंच खूप महत्वाचे मुद्दे आहेत. माझा गो टू फॉर्म्युला काय आहे ट्रॅव्हल आउटफिट चूज करण्याचा तो मी शेवटी सांगणार आहे व्हिडिओचा, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. ओके, तर साधारण हा 5वा पॉईंट असेल. आय फॉरगॉट द काउंट, तुम्ही सांगा मला कितवा पॉईंट आहे. सो इन्व्हेस्ट इन गुड बेसिक्स अँड देन मिक्स अँड मॅच. आता गुड बेसिक्स म्हणजे काय, तर फ्यू थिंग्स आर व्हेरी बेसिक इन इच अँड एव्हरी आउटफिट. आता विमेन किंवा मेनसाठी सांगते, एक चांगलं डेनिम जॅकेट, एक चांगला स्कार्फ किंवा शॉल, त्याच्यानंतर गुड शूज किंवा जे काही तुम्ही स्निकर्स घालणार असाल तर ते, आणि त्याच्यानंतर फ्यू गुड ब्लॅक अँड व्हाईट टी शर्ट्स. आता या सगळ्याचं मिक्स अँड मॅच होऊ शकतं. सो लेगिंग्स असतील, फॉर एक्झाम्पल ब्लॅक लेगिंग्स मी घेतली आहे, ती बऱ्याच प्रकारच्या कुर्त्यांवरती जाते, किंवा 2 कुर्ते घेतलेत व्हाईट आणि ब्लॅक लेगिंग्स किंवा व्हाईट आणि ब्लॅक डेनिम सुद्धा किंवा ब्लू डेनिम, या अनेक प्रकारच्या कुर्त्या टी शर्ट ह्याच्या सगळ्यांवरती जाते. सो आपण जर चांगल्या बेसिक्समध्ये, चांगल्या बेसिक आउटफिट्समध्ये जर ऑलरेडी खूप चांगलं इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला त्याचं मिक्स अँड मॅच करून खूप सारे आउटफिट तयार करता येतात. आणि त्याच्यामुळेच काय होतं तर एकदम आपलं जे पॅकिंग आहे ते लाईट होतं, प्लस आपले फोटोज चांगले येतात आणि आपल्याला कम्फर्टेबल सुद्धा ऑल ओव्हर द जर्नी होतं. आता आजकाल अनेक जॉगर्स निघाले, सो जॉगर्सवरती पण टी शर्ट्स जातात, एअरपोर्ट लुक तयार करता येतो. सो असे बरेचसे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. सेकंड लास्ट पॉइंट आहे ती इन्व्हेस्ट इन गुड ऍक्सेसरीज. अगेन, ज्यावेळेला तुम्ही गुड बेसिक्स मध्ये इन्व्हेस्ट करता त्याचबरोबर तुम्ही जर छानपैकी मिक्स अँड मॅच केलंय, बट सगळ्या ऍक्सेसरीज तुमच्या घाण आहेत, पण काहीच एक फ्यू ऍक्सेसरीज जसे की पर्ल इयरिंग्स, गोल्ड इयरिंग्स आणि सिल्वर इयरिंग्स, ह्या फ्यू थिंग्सच तुम्ही घेतल्यात त्या सगळ्या आउटफिटवरती मॅच होतात. मग ते ट्रॅडिशनल असू दे, तुमचे स्टेटमेंट पीसेस जे मी मगाशी म्हणलं त्याच्यावरती पण ते छान दिसतात. सो आपण आयटिनरीच्या अकॉर्डिंगली जर ऑलरेडी हे सगळे आउटफिट्स प्लॅन केलेले असतील ना, अगेन द सेम थिंग, तर आपल्याला हे सगळं पॅकिंग करताना आणि आउटफिट चूज करताना आयटिनरीनुसार हे सगळं खूप इझी पडतं. सो ऍक्सेसरीज सुद्धा तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. फ्यू ऍक्सेसरीज मध्ये चांगल्या आपण जर इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला तेवढ्या त्या ऍक्सेसरीज घेऊन गेलं तर आपल्याला खूप बरं पडतं. बाय द वे, ह्याच्याबद्दलचे अजून भरपूर मुद्दे मी माझ्या हाऊ टू ट्रॅव्हल लाईट या व्हिडिओमध्ये केलेले आहेत. हाऊ टू पॅक लाईट फॉर द ट्रॅव्हलिंग ह्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत. प्लीज डू चेकआउट. इथे आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक नक्की मिळेल. ओके, सो माय गो टू फॉर्म्युला फॉर चुझिंग ट्रॅव्हल आउटफिट्स तो काय. सगळ्यात आधी मी चेक करते आयटिनरी. तर फॉर एक्झाम्पल जर 7 ते 8 दिवसांची आयटिनरी असेल तर मी त्याच्यामध्ये बघते की मी ह्याच्यामध्ये लाईट ट्रॅव्हलिंग कसं करू शकते. मी खूप चांगल्या शूजमध्ये ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेलं आहे, सो मला अगेन अँड अगेन तेच गोष्ट करावी लागत नाही. सो जे ट्रॅव्हलिंगचे शूज आहेत ते मी पर्टिक्युलरली वेगळे ठेवते. कुठल्या ठिकाणी आपण कधी जाणार आहोत त्या प्रकारचे स्लीपर्स, सँडल्स आणि जनरली शूज, या 2 गोष्टी असतात ज्या की सगळ्या आउटफिट्सवरती जातात. त्याच्यामुळे
त्याच्यात मी ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेलं आहे शूजमध्ये, त्याच्यामुळे मला त्याच्यात परत परत सतत तेच करत बसावं लागत नाही. सो तेच मी कॅरी करते. त्याच्यानंतरची गोष्ट आहे, मी बेसिकमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट केलेलं आहे. जसं की डेनिम्स आहेत, काही टी शर्ट्स आहेत, किंवा काही स्टेटमेंट पीसेस आहेत की ज्याच्यात फोटोज खूप चांगले येतील. तर त्या पद्धतीनं मी ऑलरेडी ते इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे मी एक जीन्स घेते तर त्याच्यावरती 3 ते 4 टी शर्ट्स घेते. ते अल्टरनेट डेजला आपण घालू शकतो. त्याचबरोबर आयटिनरी बघितल्यामुळे होतं कसं की कोणत्या दिवशी आपण कुठे जाणार आहोत हे माहिती असतं. त्याच्यामुळे त्या अकॉर्डिंगली मी कपडे पॅक करतानाच माझे आउटफिट त्या पद्धतीनं पॅक करते की सगळ्यात आधी कुठला लागणार आहे तो सगळ्यात आधी वर असतो, मग त्याच्यानंतर अशा प्रकारे. सो फोटोज खूप चांगले येतात आणि मग त्याच्यामुळे आपण छान दिसतो सगळीकडे. सो आयटिनरी बघून मी कायम जे आहेत माझे ट्रॅव्हल आउटफिट पॅक करते. चांगल्या बेसिक जे कपडे आहेत त्याच्यामध्ये मी खूप चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट केलेलं आहे. आणि जेव्हा केव्हा मला शॉपिंग करायला लागणार असेल त्यावेळेला मी ऍक्सेसरीज वरती जास्त भर देते, कॉस्मेटिक्स वरती जास्त भर देते, कारण की त्याने सुद्धा तुमचा लुक जो आहे ट्रॅव्हलिंग मधला तो एलिव्हेट होतो, तुम्ही कम्फर्टेबल होता. अर्थातच कोणालाच असं वाटत नाही की ट्रेनमध्ये बसल्यानंतर किंवा फ्लाईटमध्ये बसल्यानंतर आपल्याला खूप अनकम्फर्टेबल वाटावं असू दे, किंवा ट्रेन स्टेशन असू दे किंवा बस असू दे, तिथे आपल्याला अजिबात टायरिंग होणार नाही असेच कम्फर्टेबल कपडे, फॉर एक्झाम्पल जॉगर्स आहेत, चांगले कम्फर्टेबल टी शर्ट्स आहेत, तर तेच मी नेहमी घालते किंवा तेच नेहमी मी कॅरी करते. एअरपोर्ट लुक विचाराल तर मला असं वाटतं की ओव्हरसाइज टी शर्ट, गुड डेनिम आणि छानसे तुमचे सनग्लासेस, दॅट्स ऑल. आणि एखादी छानशी बॅग की ज्याच्यामध्ये तुमचे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत, ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये त्या असाव्यात. सो आय गेस दॅट विल बी द फायनल माय गो टू टिप ऑर गो टू ट्रॅव्हल लुक असं मी म्हणेन. आणि हा कधीच फेल जात नाही. जीन्स टी शर्ट किंवा जॉगर्स टी शर्ट ही अशी गोष्ट आहे की ती सगळ्या प्रकारच्या डेस्टिनेशनला, सगळ्या प्रकारच्या कल्चरला जनरली चालते. सो या दॅट्स ऑल अबाउट दिस व्हिडिओ, हाऊ टू सिलेक्ट ट्रॅव्हल आउटफिट्स. बाय द वे, युट्यूब जर्नीच्या व्हिडिओज बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. ऑल्सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. मला माहिती आहे की तुम्ही सगळे आवडीने व्हिडिओज बघता, मग सबस्क्राईब का नाही करत आहात? प्लीज डू सबस्क्राईब. ऑल्सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.